हरित क्रांति के जनक एवं महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाइक की जयंती के अवसर पर स्वर्गीय वसंतराव नाइक फाउंडेशन और कृषि विकास प्रतिष्ठान नागपुर द्वारा आयोजित सेवा सप्ताह के तहत प्रयोगशील किसान पुरस्कार 2026 प्रदान किए गए। बनामती नागपुर स्थित वसंतराव नाइक स्मृति सभागार में आयोजित कार्यक्रम का उद्घाटन महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने किया। इस अवसर पर निलय नायक सहित अनेक जनप्रतिनिधि, किसान और कृषि विशेषज्ञ उपस्थित रहे। कार्यक्रम में आधुनिक नवाचार आधारित और सतत कृषि को बढ़ावा देने का संदेश दिया गया। अपेक्षित असलेलं कार्य आपल्यातून झालं तर समाजाच्या एक ना एक परिवाराचं अश्रू मी पुसून दिलेलं आहे, हे मी करू शकतो का? तर मग या कार्यक्रमाला आल्याची भावना, या कार्यक्रमात आल्याचा रस आहे किंवा या कार्यक्रमात आल्याचं त्या ठिकाणी आपलं सर्वांचं जे या कार्यक्रमात तुम्ही आले याचं खरं त्या ठिकाणी आपलं कार्य पुढे जाईल। आणि त्यामुळं आजपासून विचार करा की मी माझ्या जीवनामध्ये एक कार्य असं करेल जे समाजाकरता समर्पित असेल। मी माझ्या जीवनात एक कार्य असं करेल, सर्वांनी, तुम्ही सर्वांनी बसलेल्या आमच्या बहिणी भावांनी आजपासून लिहून ठेवा, मी एक कार्य असं करेल की एखाद्याचं अश्रू मी पुसून टाकेल, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करेल, त्यांच्या जीवनामध्ये मी काहीतरी बदल घडवेल। हे कार्य स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना आपल्याला समर्पित करायचं आहे। मला वाटते माझ्या बोलण्याचा अर्थ आपण समजला असाल आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी आज संकल्प करूया, संकल्प पूर्ती पुढच्या काळात करूया। आणि मी तुम्हाला वचन देतो की स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची प्रेरणा आमचं सरकार घेईल, आमचं सरकार त्या दृष्टीने काम करेल। आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, मोदीचं सरकार, दोन्ही सरकार, डबल इंजिन सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची भूमिका स्वीकारेल